मागची श्री नाव येऊ द्या. नेता आहे ना ती. मी सनी देवल जाधव. मोठ्यानं रे पुन्हा सुरुवात असते. मी सनी देवल जाधव. वडिलांचं नाव सगळ्यालाच माहिती आहे, कारण आम्ही एकमेकाला सगळ्यांना चिडवत होतो. सनी देवल दिनकर जाधव. मुलींना माहीत नाही म्हणून सांगतो. छोटंसं का होईना पण खूप मोठं गेट टुगेदर झालेलं आहे. सचिन म्हटला की हे ऐतिहासिक गोष्ट आहे. खरोखरच हे फार प्रेशियस मुवमेंट असतो. मी 2-3 गेट टुगेदर केले ऑर्गनाईज. खूप म्हणजे इतके भारावून गेले लोक की त्यानंतर त्यांनी सांगितलं की खूप छान झालं जे झालं ते. आणि रवीला खरोखरच धन्यवाद. पुन्हा बोलायला संधी मिळेल न मिळेल, पण खूप सुंदर असं नियोजन, अल्पावधीत अतिशय एवढं बेस्ट नियोजन असेल असं मला वाटलं नव्हतं. छोटंसं हॉटेल असेल, खुर्च्या असतील, टेबल असतील, तिथे चहा पाणी मटकी होईल असं वाटलं, पण अतिशय बेस्ट. 100पैकी 100 गुण द्यायला काही हरकत नाही. मी परभणी येथे सोनपेठ तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून कामाला आहे, जिल्हा परिषदला आहे. 2 मुलं आहेत. मोठा माझा 6वीला आहे आणि छोटा 2रीला आहे. दोन्ही मोठेगावकरच्या शाळेमध्ये आहेत. संतोष येता जाता भेट होत असते. आणि खूप सरप्रायझिंग नीताची उपस्थिती, अर्चना गरुडीची उपस्थिती खूप सरप्रायझिंग आहे. आणि याच्यामध्ये फक्त एक चेहरा वैशालीचं तेवढं मी विसरलेलं होता. फक्त माझ्या बहिणीच्या नावाची मुलगी माझ्या वर्गात होती एवढंच माझ्या लक्षात होतं. वैशाली जाधव. हां, वैशाली जाधव लहानपणीची. ती विसरून गेलो होतो कंप्लीट. 2 मुलींनी मला राखी बांधलेली होती. आपल्याकडे 12 मुली होत्या आणि 12 मुलं होती. बरोबर 24ची पॅच होती. बाकी आपल्याकडे कसे होते, उपस्थितीला होते काही विद्यार्थी, पण 24 पटावर 24. पटाव 24 होते. काही जणांची नावं नव्हते. खूप खूप आठवणी आहेत. मी जर बोलायला लागलो दिवस पुरणार नाही. मला 2च मुलींनी राखी बांधली होती. एक अर्चना गरुडेनं बांधली होती, तिला आठवत असेल. आणि प्रत्येक राखी पौर्णिमेमध्ये तिची आठवण येते. ही विशेष. खूप वेळा ट्राय केला. मला वाटतं एकदा फोनवर तुला बोललो मी, एक वेळेस बोललो. आणि तुझ्या त्या जुन्या घरी आता तिथं राहते का नाही मला माहीत नाही. तिकडं मी 1-2 वेळेस गेलो की तिथं मला आठवण येत असते. आणि दुसरी बांधली होती उषाताईनं, दोघींनी बांधलेली होती. आता हे एक शॉर्ट झालं, शॉर्ट फॉर्म झाला आहे, किंवा हे ट्रेलर समजूया आपण. याच्यानंतर मोठं गेट टुगेदर आपण करूया. छान रितेशला बोललो तर आपण शेतात करूया. सर्व आलात, फार आनंद वाटला. आजचा दिवस खरंच सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल आणि या दिवसाची आठवण खूप दिवसापर्यंत काढली जाईल. हा गुरुपौर्णिमेचा दिवस. सगळं कसं आलं योगायोग जुळून बघा. अचानक हा दिसला प्रसाद. कामात काम ह्यानं केलं, त्याच्या पुरवठादाराला झापून भांडण करून आला, क्वालिटी चांगली दे म्हणून वगैरे वगैरे. सगळ्यांना शुभेच्छा. छान. आणि सगळे आलात, फार बरं वाटलं. सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जवळजवळ मी आहे. आणि काही काय लागलं केलं, काही कुठेही कोणत्याही क्षेत्रात काही मदत लागली तरी मला फोन करत जा, कारण बहुतेक ठिकाणी माझा संपर्क असल्यासारखा आहे. चला, देवा सगळ्यांना शुभेच्छा.